नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बाजार हिवरा येथील 66 वर्षीय वृद्ध महिला शेतकऱ्यांच्या शेतावर करण्यात आलेल्या अतिक्रमण नायब तहसीलदार देवलापार यांच्या उपस्थितीत काढण्यात आले आहे। हिवरा बाजार येथील 66 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी श्रीमती गौराबाई गडी वासनिक यांची 128/129 सर्वे क्रमांकाची वडलोपार्जित शेतजमीन होती। यांच्या हद्दीत गैरअर्जदार प्रमोद आनंदगिरी राहणार मोदी तालुका रामटेक यांनी बळजबरीने शेत जमिनीवर कंपाऊंड केलं होतं। या सर्व प्रकाराला 2 वर्ष होऊन याबाबतीत प्रशासनाला अनेक पत्रव्यवहार केले असताना देखील प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नव्हती। म्हणून हिवरा बाजार येथील वृद्ध महिला शेतकरी यांनी 29 फरवरी 2024 ला तहसील कार्यालय रामटेक येथे समोर आमरण उपोषण करण्याचं ठरलं होतं। मात्र दिनांक 28 फरवरी 2024 रोजी देवलापार अप्पर तहसीलचे तहसीलदार प्रेमकुमार आडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत हिवरा बाजार गाठले व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व गैरअर्जदार प्रमोद गिरी यांच्यासोबत दिनांक 6 मार्च रोजी करण्यात आलेल्या अतिक्रमण हटवून देण्याची कबुली लेखी स्वरूपात देण्यात आली होती। दिनांक 6 मार्च रोजी शेतात गैरअर्जदार अर्जदार यांच्यासमोर गावातील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, गावकरी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पटवारी यांच्या उपस्थितीमध्ये प्रमोद गिरी यांनी अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी करून अर्जदाराच्या हद्दीतील जागेवरील अतिक्रमण शांत स्वरूपात काढण्यात आले। आपल्याला कायदेशीररित्या न्याय मिळाल्याने अनुसूचित जमातीच्या या वृद्ध महिला शेतकऱ्यांना उपस्थित अधिकाऱ्यांचे, ग्रामपंचायत प्रशासनाचे व मीडियाचे आभार मानले। शेवटी कायदेशीर कारवाई करून 2 वर्षापासून करण्यात आलेलं अतिक्रमण तर हटवण्यात आलं। मात्र एक गरीब वृद्ध महिला शेतकरी आपल्या हक्कासाठी 2 वर्षापासून पत्रव्यवहार करत असून प्रशासन गप्प का होते असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी, बाजार हिवरा। आज दिनांक रोजी मौजा हिवरा बाजार येथील गौराबाई गडी वासनिक यांचे अर्जावरून यांना पत्र देण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज इथं मोका चौकशी करण्यात आली। मोक्यावर अर्जदार, गैरदार दोन्ही हजर होते। दोघांच्या सामंजस्यपणाने सरपंच साहेबाच्या मदतीने त्यांनी धुऱ्यापासून यांनी 129 सरंडबरा मालकांनी 10 मीटर जागा सोडलेली आहे। त्याचे सीमांकन व त्याचे ते खुट्या राहून दिलेले आहे आणि चुना टाकून त्यांना त्यांची हद्द दाखवून दिली झाली आहे। यामुळे दोघांचे समाधान झाल्याचे आज हे प्रकरण संपुष्टात आलेले आहे। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।